अरे राज, तू ये ना आत ये. ये यार. ताई हा माझा मित्र आहे किशोर. हाय. हाय. ये ना आत ये. येऊन बस. ये यार बस. हो ठीक आहे. ठीक आहे, हा? तुम्ही बसून छान गप्पा मारा. मी तोवर हा, काहीतरी हा, तुमच्यासाठी ठीक आहे घेऊन ताई. हा, येते. ठीक आहे ताई. हे घे हो. राज. अरे पण घे घे. ना. थँक्स. ताई, हम्म, फर्स्ट फ्लोअर मध्ये एक रूम रिकामी आहे ना, आणि आपण ती भाड्याने पण देणार होतो ना. हम्म, याच्या घरमालकाने याला दुसरं घर बघायला सांगितलंय. हम्म. त्यालाच जर आपण ही रूम दिली तर तू काय म्हणतेस? ठीक आहे रे, तुझी हा इच्छा. राहील तर आपल्यालाही मदत मिळेल. ठीक आहे राज. माझी मैत्रीण स्वाती आहे ना, हम्म. ती फॉरेनला जाते. मी तिला सेंड ऑफ द्यायला जाणार होती. ठीक आहे, तू जाऊन हो. ये. बस एकाच तासात ओके. मी परत हो येते. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही लोक गप्पा मारा, मी जाऊन ठीक आहे, येते. तू जाऊन अच्छा. ये. अरे हा तू तुझ्या बहिणीबद्दल मला का नाही सांगितलं? बघ, तू मला कधी हे विचारलं की तुझे हम्म. किती भाऊ बहीण आहेत वगैरे? हम्म. तू कधी विचारलं नाही आणि मी काही बोललो नाही. अरे जर मी विचारलं नाही तरी तू सांगणार नाहीस का? ते सगळं जाऊ दे, दुसरं काय बोलू. काय झालं यार? जाऊ दे ना. अरे काय झालं सांगशील का? ऐक, 2 वर्षापूर्वीच माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं. हम्म. पण लग्नाच्या 10 दिवसाच्या आतच भाऊजींचं निधन झालं. ओ. आणि तेव्हापासूनच माझी ताई आमच्यासोबतच राहते. दुसरं लग्न कर म्हणून माझे आईबाबा ताईला खूप फोर्स करत होते. पण ताईला हे मान्य नव्हतं, म्हणून ती त्यांना सोडून माझ्यासोबत येऊन राहायला लागली. तिला पुन्हा दुसरं लग्न करण्याची इच्छा नाहीये का? मी पण ताईला कित्येकदा बोललो, पण ती माझं ऐकेल तेव्हाच ना. जाऊ दे, ते सगळं सोड रे. हा. चल, मी तुला रूम दाखवतो. हम्म. हीच आहे ती रूम जी मी तुला सांगितली होती. कसं आहे रे, चांगलं वाटलं? AC आहे, फर्निचर आहे, सगळं काही आहे. तुला कसं वाटलं? मस्त आहे, खूप छान आहे. रेंट किती आहे यार? याला आपलंच घर समज ना. आधी तू शिफ्ट हो, नंतर बाकी विचार करू. तर मग ठीक आहे. ठीक आहे, चल. खाली पण कोणी नाहीये, चल. काय झालं, अजून आंघोळ नाही केलीये का? ऑफिस नाही जायचंय का? जाईल ताई, पण जरा उशिरा जाईल. का, काय झालं? अगं, माझ्या एका कलिगचं आज लग्न आहे ना ताई, आणि लग्नाला गेल्यानंतरच ऑफिसला जाईल मी. तू पण चलते लग्नाला माझ्यासोबत? तुझ्या मित्राचं लग्न, मी येऊन काय करू? तू जाऊ नये. ते सगळं जाऊ दे ताई, तुझ्याशी एक बोलायचं होतं मला. काय बोलायचंय, बोल. ताई, असं आहे की भाऊजींना जाऊन आता 2 वर्ष झाले. सगळ्यांना हवंय की तू नव्याने आयुष्य सुरू करावं, पण तू ऐकशील तेव्हाच ना. कधीपर्यंत अशी राहशील? हे बघ, लग्नाच्या नावावर मला आई बाबा टॉर्चर करतात म्हणून तर मी तुझ्यासोबत इकडे राहायला आली आहे ना.
आता तू पण मला त्याच गोष्टीवरून त्रास देतोय ना. जर माझं इथे राहणं तुला आवडत नसेल तर मी चालली जाईल. अरे शेवटी तू इकडनं जाशील कुठे सांग? अरे कुठेही जाऊन मरेल मी, सोड ना. खूप सारे हॉस्टेल्स आहेत, तिथे राहील ना. तिथे ऍटलीस्ट लग्नाच्या नावाने तरी कोणी त्रास नाही देणार. असं का बोलतेस तू? आणि आता तुझं वयच काय आहे? इतक्या लहान वयात तू एकटं जीवन जगशील? काही बोलतेस का ताई तू? भाऊजींच्या जाण्याने काय तुझं आयुष्य संपलंय का? तुझ्यासमोर खूप मोठं एक आयुष्य आहे ताई. तू कधी हा विचार केला? काही झालं तरी या लग्नाच्या नावाने मी त्रासून गेलीये. इंटरेस्टच नाहीये मला. तुझी इच्छा ताई. माझ्या मनात जे होतं मी ते तुला बोललो. पुढे तुझी इच्छा. अजून एक गोष्ट, तू ऑफिसला जात नाहीयेस का? जायचंय. इथून फक्त 10 मिनिटाचाच तर रस्ता आहे. हा. अच्छा ऐक, चहा झालाय, चहा घेऊन निघ तू. ठीक आहे ताई, मी आंघोळ करून येतो आता. ओके. ठीक आहे. हॅलो. काय ग, कशी आहे? बरी आहेस ना? हो आई, मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी बरी आहे. छोटू कसा आहे? त्याचं काय आई, तो छान आहे. ऑफिसला आहेस की घरी? बस आत्ताच घरी आली आई. ठीक आहे ठीक आहे. एक नवीन स्थळ आलंय. म्हणत आहेत की मुलगा चांगला आहे, बघू शकतेस का? काय नवं स्थळ? किती वेळा सांगू आई मी तुला, तू तिकडे मला त्रास देते म्हणून तर मी इकडे राजच्या घरी येऊन राहते ना. इथे पण तुम्ही मला शांतपणे राहू देणार नाहीये ना. मला लग्न करायची इच्छाच नाहीये. मला माझ्या इच्छेवर सोडा. मी आनंदी आहे, मला टॉर्चर करू नका तुम्ही. तू अशीच बोलत राहा. तुझ्या पुढे एक भाऊ आहे, त्याचं लग्न नाही करायचंय का? त्याच्यासाठी मुलगी पाहिली तर मुलीवाले काय म्हणतायत माहिती? सगळे जण तुझ्याबद्दलच विचारतायत. जर तू त्याच्याच सोबत राहिली तर मुलीवाले मुलगी द्यायला तयार नाहीयेत. आता आम्ही काय करायचं तूच सांग. तुझ्यामुळे तुझ्या भावाचं आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं. का चूप आहेस? काहीतरी बोल. जरा त्याच्याबद्दल विचार कर. तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आता त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त करशील का? जर तू दुसरं लग्न करशील ना तरच तुझ्या भावाचं आयुष्य बरं होईल. नाहीतर तुम्ही भाऊ बहीण असेच एकटे राहाल. जरा यावर विचार करा आता जरा. अरे ताई, अशी उदास काय आहेस? आईचा फोन होता राज. चांगलाय ना मग, काय म्हणते? अजून काय, लग्न 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 म्हणून तेच तेच बोलतोय. काय राज करतोय? काही नाही ताई, हा तुझा खाजगी विषय आहे. यात मी तरी काय बोलणार ना. ते सगळं सोड, तू काय बोलणार उद्या होतास? सकाळी लवकर मी माझ्या मित्रांसोबत प्रवासाला जातोय. यायला वेळ लागेल. जर तुला काही मदतीची गरज लागली तर वरती माझा मित्र आहे, त्याला सांगतो, मदत नक्की करेल. ठीक आहे. अच्छा, डिनर मध्ये काय बनवतेस? पोळी बनवते. तर ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो. ठीक आहे. हाय. हाय. अच्छा तू काय आहे बोल. काही नाही. राजू नाही आहे का? नाही, तो तर ट्रिपला गेलाय. ओ, ट्रिपसाठी गेलाय ना. तू नाही गेला का? नाही, मीही जाणार होतो, पण मला ट्रॅव्हल करणं जमलं नसतं. अच्छा असं आहे. हो. अहो ऐका, मी तुमच्या भावाचा मित्र आहे ना, तर तुम्ही मला असंच बाहेर उभं करून अरे बोलणार, आत बापरे, नाही बोलवणार का? मी तर विसरलीच. या ना आत या. चल.
ये ना इथे बस. हो. चहा किंवा कॉफी? 2 मिनिट, मी आता आणते. हे घे कॉफी. थँक्यू. तुम्हाला कुठली मदत हवी असेल तर मला सांगा, मी करीन नक्की. अरे नाही, सध्या नाही. जेव्हा गरज असेल मी स्वतः विचारेल. ठीक आहे, पण मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. हा बोल ना, काय मदत हवी आहे? त्याचं असं आहे की माझं वॉशिंग मशीन खराब झालंय. मेकॅनिकला कॉल केला पण तो आलाच नाही. 2 दिवसांपासून माझे पूर्ण कपडे असेच पडलेत. उद्या घालायला सुद्धा एकही कपडा नाहीये. तर मग आमची वॉशिंग मशीन यूज कर. मला काहीच ऑब्जेक्शन नाहीये. नक्की. थँक्यू. चहा तर मस्त झाला होता. थँक्यू. मी जाऊन कपडे घेऊन येतो. ठीक आहे, घेऊन ये. ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. ते वॉश करून प्रोसेस संपायला 1 तास तर लागेलच. जर तुला काही काम असेल तर तू जाऊन ये ना. संपल्यावर मी बोलवते ना तुला. उगाचच तू कशाला उभा आहेस? आज मला तसं कुठलंच काम नाहीये. हे कपडे धुणंच खूप महत्वाचं काम होतं. हे धुतल्यानंतर मी फ्रीच होईन. ओ अच्छा. नाही, ते वॉशिंग मशीन जवळच खूप वेळचं उभं आहे ना. थोड्या वेळ बसून जा. खूप खूप धन्यवाद.